नमस्कार, मी चंद्रकांत शिंदे. शिंदे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत. या व्हिडिओमध्ये आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे अपवर्तनांक पाहणार आहोत. आता ही काय आहे पहा, ते ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहू. तर प्रकाशकिरण हा 7 रंगांपासून बनलेला आहे. तर त्या प्रत्येक रंगाला, प्रत्येक जो रंग आहे त्या प्रत्येक रंगाला एक वेव्हलेंथ असते, म्हणजे त्याचा प्रत्येकाचा स्पीड वेगवेगळा असतो. मग जी व्हॅक्यूम आहे म्हणजेच अंतराळ आहे, म्हणजे सूर्याकडून आलेला प्रकाशकिरण पृथ्वीपर्यंत येतो कोणत्या माध्यमातून, तर स्पेसमधून येतो. तर स्पेस हे एक माध्यम आहे. तर स्पेसमध्ये प्रकाशाचा वेग असणार आहे 3,00,000 किलोमीटर पर सेकंड. परंतु ज्या वेळेला तो वातावरणामध्ये शिरणार आहे त्यावेळेला त्याचा वेग थोडासा मंदावणार आहे, कारण वातावरण हे अणूंपासून रेणूंपासून बनलेलं आहे. त्यामुळे तो प्रकाशकिरण त्याच्या वादळल्यामुळे त्याचा वेग कमी होतो. तर हवेमध्ये वेग किती कमी होणार आहे, तर ह्याचा एक रेशो सांगणारा एक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो. आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सवरून आपल्याला हे पण समजतं की त्या पहिल्या माध्यमातून दुसऱ्या माध्यमामध्ये प्रकाशकिरण जाणार आहे त्यावेळेला तो किती बेंड होणार आहे. ठीक आहे. तर हे कसं काढतात पहा, तर समजा ही 2 माध्यम आहेत, त्याला आपण N1 आणि N2 असं 2 नाव देऊ. तर यामध्ये ज्या पॉइंटवर तो प्रकाशकिरण येऊन आदळणार आहे त्या ठिकाणी आपण एक काटकोनामध्ये नॉर्मल जर काढली, तर हा जो प्रकाशकिरण आलेला आहे हा प्रकाशकिरण किती बेंड झालाय, म्हणजेच काय, याला आपण एक हा जो अँगल आहे या अँगलला आपण θ1 नाव देऊ आणि दुसऱ्या अँगलला नाव देऊ θ2. तर या वस्तूचं जे काही डेन्सिटी असणार आहे, जी घनता असणार आहे, त्या घनतेवर अवलंबून असणार आहे तो किती बेंड होणार आहे. तर पहिलं माध्यम आणि दुसरं माध्यम यांचा जो रेशो आहे या रेशोला म्हणायचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. म्हणजेच काय, साइन आय म्हणजे इन्सिडेंट रे आणि साइन आर म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह अँगल, ह्या दोघांचा अँगलचा जो रेशो आहे तो म्हणजे काय, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. रिफ्रॅक्टिव्ह म्हणजेच काय, तो किती बेंड होणार आहे, किती रिफ्रॅक्शन होणार आहे हे सांगणारा रेशो म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आणि जे 7 रंग असणार आहेत प्रत्येक रंगाला एक वेव्हलेंथ असणार आहे आणि प्रत्येक रंगाचं जे रिफ्रॅक्शन होणार आहे ते वेगवेगळं होतं. म्हणजेच उदाहरणार्थ काय, तर सकाळचं पहा की जे सकाळ सूर्य ज्या वेळेला उगवतो त्यावेळेला लाल रंगाचं रिफ्रॅक्शन थोडं जास्त होतं, त्याच्यामुळं सकाळचा जो सूर्य आहे तो आपल्याला लाल दिसतो. आणि दिवसभर निळ्या रंगाचं रिफ्रॅक्शन जादा होतं, म्हणून आपल्याला आकाश निळं दिसतं. आणि संध्याकाळच्या वेळेला पुन्हा अँगल चेंज झाल्यामुळे काय होतं, लाल रंगाचं रिफ्रॅक्शन जादा होतं, त्याच्यामुळे संध्याकाळी पुन्हा आपल्याला जो सूर्य आहे तो लाल दिसतो. म्हणजे हे रिफ्रॅक्शन जे आहे म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जे आहे ते कशावर डिपेंड आहे, तर त्या माध्यमामध्ये असलेल्या डेन्सिटीवर डिपेंड आहे आणि त्यामध्ये तो वेग किती होतो त्या वेगावर डिपेंड आहे. आता पहा, एक चार्ट दिलेला आहे या ठिकाणी. तर चार्टमध्ये असं सांगितलं की व्हॅक्यूममधून ज्या वेळेला हवेमध्ये शिरणार आहे त्यावेळेला त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कसा असणार आहे, किंवा व्हॅक्यूममधून बर्फामध्ये आल्यानंतर कसं असणार आहे, ते व्हॅक्यूमच्या संदर्भात तो दिलेला आहे. म्हणजे एक पहिलं माध्यम आहे व्हॅक्यूम म्हणजेच अंतराळ स्पेस, आणि दुसरं माध्यम या ठिकाणी दिलेले पहा, म्हणजे हवा, बर्फ, पाणी, अल्कोहोल, केरोसिन हे दिलेले आहेत पहा. तर हा जो चार्ट आहे ह्या चार्टमध्ये ह्या दोघांचा रेशो दिलेला आहे, स्पेस आणि तो पदार्थ. तर यामधून लक्षात येतं आपल्याला की तो प्रकाशकिरण किती बेंड होणार आहे, किती रिफ्रॅक्ट होणार आहे, किती तो अपवर्तित होणार आहे. तर याचा रेशो सांगणारा हा आहे अपवर्तनांक, म्हणजेच काय, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. तर हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.